चलो, ये बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, नवोदय के हिसाब से जो सिलसिला हम लोगों ने चालू किया है बेहतरीन ढंग से, उसका क्रैश कोर्स की शुरुआत हम लोगों ने प्रॉपर तरीके से कर लिया है ना? उसका आई थिंक मेरे ख्याल से चौथा दिन या पांचवा दिन आज का अपना रहेगा। किसी ने अगर सपोज इसके पहले के अपने वो जो क्रैश कोर्स के पहला दिन, दूसरा, तीसरा या चौथा जो पर्टिकुलर दिन हुए हैं तो नहीं देखा होगा तो प्लीज जाके उन्हें पहले देख लीजिए। कहीं ना कहीं ये जो पर्टिकुलर वीडियो रहेगा इसमें आपको आसानी रहेगी समझने में क्या एग्जैक्ट में हम लोगों ने पढ़ा है और कैसे हमें पढ़ना चाहिए। हाँ, हालांकि कैसा है, जिन बच्चों का ऑलरेडी पढ़ाई अच्छी खासी हो चुकी है उसने अगर डायरेक्टली ये वीडियो भी देख लिया ना तो कोई गम नहीं है, तो वो आ ही जाएगा। क्योंकि रिवीजन का हिस्सा है तो कहीं ना कहीं ये चीज समझ लो कि ये इतने डिटेल्ड में नहीं है जितना हम लोगों ने ऐप के थ्रू पढ़े थे उस हिसाब से। ओके, चलो बच्चा शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले बता दूं मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस चैनल में भी। और अगर सपोज कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, प्लीज चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। अगर हमारे क्रैश कोर्स का आपको हिस्सा बनना है तो आप 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। ऐप के थ्रू आपको बस पढ़ना रहता है, बाकी कुछ नहीं। जो भी चीज मैं यहाँ पे पढ़ाऊंगा एज इट इज जैसे कि वैसे आपको वीडियो के फॉर्मेट में आपके ऐप में आएगी। और दूसरी चीज, इसका चार्ज मात्र 1000 रुपए है। जब तक एग्जाम आ जाती है तब तक ही वो आपको ऐप ऐप में सारे वीडियो देखेंगे, उसके बाद अपने आप डिलीट हो जाएंगे। ओके, कितना बड़ा? तो मात्र 1000। शुरुआत करते हैं बेहतरीन से सफर को, जिसमें हम लोगों ने क्या क्या देखा था उसके बारे में मैं आपको थोड़ा सा बता दूं। और जिस हिसाब से, तो इसके पहले के तो अपने हो गए थे, बराबर है। चलो, तो ये सवाल था तो दिमाग खराब कर रहा था, बराबर है। बहुत से बच्चों को किया, किसको किसको दिमाग खराब किया, ऐसा कोई है? एक मिनट बस। चलो, एनीवे, गुड। देखो बेटा, हाँ, देख लीजिए क्या है। जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण। आता प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ, आता ओळ म्हणजे काय बाळा, तर हे लक्षात घे। ओळ म्हणजे झाली असं, स्तंभ झाला असं आणि कर्ण झालं असं। समजलं का प्रकार मी काय म्हटलं? हा, ओळ वाचताना तुम्ही अशी वाचता, स्तंभ कधी पण लंबूच असते, असे असे असे। आणि कर्ण कधी पण एका कोणत्यापासून दुसऱ्या कोणत्याला अपोजिट विरुद्ध दिशेमध्ये जोडणाऱ्याला कर्ण असे म्हणतात। शब्द समजले ना? हे शब्द समजणं बहुत महत्वाचे आहेत बेटा। प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान आहे। मी म्हणतो का रे? त्यांनी स्वतःच म्हटलं की संख्यांची बेरीज काय आहे? समान आहे। तर एक्स वाय आणि यांच्या किमती किती? तर ज्या परिपूर्णपणे तुम्हाला जे दिसतायत ना त्यांना पहिले डील करा। परिपूर्णपणे कोण दिसतायत? 4, 9 आणि 2। अरे वा, हे तर ओळख झाली नाही एक। 4 अधिक 9 अधिक 2 किती बाळा? 15 आले। इसका मतलब 100% है की यांची पण बेरीज 15च राहणार, यांची पण बेरीज 15च राहणार ना बा? खतम मग। तर मग या ओळची बेरीज करा। 8 अधिक 1 अधिक x म्हणजे किती बाळा? 15 ना रे, खतम, चिल्लर आहे। 8 आणि 1 किती? 9। मग x इक्वल्स टू 15। भाऊ भाऊ सोबत खाऊ। 9 इकडे आहे, 15 तिकडे आहे, भाऊ भाऊ आहेत, पराला। आता मी का म्हणतो, 9 तिकडे पराला तर काय होणार? प्लस आहे, तिकडे जाणार तर -9। सांग तुझ्या आता 15तून 9 गेले किती रे? 15तून 9 गेले किती? 6। म्हणजे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली बाळा? 6। एक्स ची व्हॅल्यू त्यांनी क्रमशः म्हटलं एक्स वाय झेड, म्हणजे 6 दिसणारा अंक कुठे दिसतोय, कुठे दिसतोय, कुठे दिसतोय? हा तर गेला, आई गेला। कारण की सुरुवात 5 पासून झाली, सुरुवात 7 पासून झाली आहे। इथे सुरुवात 6 पासून आहे, इथे पण आहे। 2 पैकी उत्तर आहे। चल, एक काढून टाकू आता, वाय। तर वाय कसं काढू? तर याने होणार का? नाही होणार। त्याला कर्ण म्हणजे पण असते ना बाळा? कर्ण म्हणजे पण असते ना? असते की नसते? अरे असते की नसते? आता कर्ण म्हणजे 8 अधिक वाय अधिक 2 म्हणजे कर्ण झाला की नाही झाला? बघ ना बाळा, 8 अधिक वाय अधिक 2 याची पण बेरीज 15ची आहे म्हणते, मी म्हणतो का? याची पण बेरीज काय म्हणते? 15 आहे म्हणते। तर पाय, आता कर्णा रिगार्डिंग विचार करू। कर्णामध्ये काय काय दिसतात सांगा? 8 प्लस वाय प्लस 2 यांची पण बेरीज किती राहणार?
समान आहे म्हणते ना रे. मग तुम्ही बेरीज आपलं स्तंभाची करा, कर्णाची करा किंवा ओळीचे करा. समान आहे. चला मग 8 अधिक 2 किती होतात रे? 8 अधिक 2 10 प्लस y इक्वल्स टू 15. भाऊ भाऊ सोबत खाऊ. y इकडेच राहू देतो. 10 तिकडे गेला तर -10. तर 15 तून 10 गेले रे. 5 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? अरे y ची व्हॅल्यू किती आली? 5. तर 6,5 इथे दिसते का? सत्यानाश म्हणा म्हणजे आपला उत्तर कोणता? ए. का किसका ए आंसर आया था? बहुत सही. गुड, बहुत बढ़िया. अच्छा था. नेक्स्ट एग्जांपल देखते हैं बाळा. देखो नेक्स्ट प्रश्न असा आहे. 2 अंकी सर्वात मोठी व 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या म्हणतोय बाळा. यातील फरक रे. इकडे लक्ष द्या. मस्त प्रश्न आहे. बघ 2 अंकी 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या लक्ष दे रे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या हे कोणती असते बाळा? सगळ्यात मोठी मूळ संख्या 2 अंकी कोणती? 97 लक्षात ठेवा. आणि मग आणि त्याच्यानंतर 2 अंकीच म्हणते ना लहानात लहान मूळ संख्या 2 अंकी मधली किती? 11. तर यांचा फरक विचारला ना बाळा. फरक म्हणजे काय? नवा म्हणजे मायनस असते. 9तून 7 गेला 6, 9तून 1 गेला 8. म्हणजे तुमचं उत्तर काय? कोणाच्या आलत सी. गुड, बहुत बढ़िया. बहुत हीच बढ़िया. बहुतच बढ़िया. गुड. नेक्स्ट नोट डाउन करत चला. तुम्ही पण नोट डाउन करत चला. ह्या गोष्टी कसा आहे आमच्या क्लासमध्ये ऑलरेडी झालेल्या आहे. म्हणून कुठे नाही कुठे आम्ही थोडंसं फास्ट चाललो बाकी काही नाही. ओके है ना. नेक्स्ट 1 ते 50 पर्यंत तोंडी आहे रे आपल्याला पाठच आहे. 1 ते 50 पर्यंत 15च असतात. उत्तर तुमचं 1 ते 50 पर्यंत 15 असतात बये आणि 1 ते 100 पर्यंत 25 असतात. तर मग 50 ते 100 पर्यंत किती राहतील? तर 15 असतात. काही विचारू शकतो तो प्रश्न. मी तुम्हाला तेव्हाच मूळ संख्यामध्ये सांगितलं आहे सगळ्याच गोष्टी. मूळ संख्यांचा तक्ता जाऊन बघा. तुम्हाला काही काही प्रश्न असे राहणार आहेत बिलकुल चुटकीभर सिंदूर. डायरेक्ट चटमंगनी पट ब्यावाला काम. रपारप उत्तर निघाल. वाचता बरोबर. आता हा का काळाची गरज होती का? आपल्याला तर माहित आहे ना की भाऊ 1 पासून 50 पर्यंत किती असतात? 15. आता इथं का काढत बसाल का? नाही कोणती हो पहिली मग दुसरी मग तिसरी मग 50वी पर्यंत. असं करत बसून का? नाही. चलो नेक्स्ट भगे. चल देख 2 8 5 7 3 यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून किती 5 अंकी संख्या तयार होईल म्हणते. अशा वेळेस पाय लक्षात द्या मी एक ट्रिक सांगतो. 2 8 5 7 3 करत बसणार आहोत का 5 अंकी किती बनतील म्हणून? याला जोडाचा हात आणि डायरेक्ट मनाचा नमस्कार. का मनाचा? नमस्कार. किती आहे म्हणा तुम्ही? तर 1 2 3 4 5 किती आहेत रे भाऊ? किती आहेत? 5. तर 5 पासून डायरेक्ट इंटू एक एक कमी करा, इंटू एक एक कमी करा, इंटू एक एक कमी करा. चला मग 5 दुने किती होतात? 10. चला मग 4 तिरी किती होतात? 12 आणि 12 दाई किती होतात? 120. तुमचा उत्तर. बहुत बढ़िया. बहुत ही बढ़िया. समजलं? एकूण किती 5 अंकी तयार होतील तर भाऊ किती? 120. असा नाही बघ. आता लॉजिक समजला? अंधी नाही. अंधी नाही मारायचं. ठीक आहे? विचार करायचा. जर इथे 6 संख्या राहिल्या असत्या तर काय केल्या असत्या? 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. जर 3 अंक दिलं असतं तर किती अंक बनले असते म्हणलं असतं त्यांनी? डायरेक्ट म्हणायचा 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 दुने 6. जर 4 अंक दिले असते तर किती संख्या बनल्या असत्या? 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. उलटा जायचा गुणाकार करून टाकायचा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? चला नेक्स्ट प्रश्न बघ रे बाळा. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या. सर्वात लहान 3 अंकी संख्या बाळा 1 से 1. म्हटलं होतं तुम्हाला काही काही प्रश्न बिलकुल चुटकीभर सिंदूर असतात रे. असतात की नसतात? असतात की नसतात? पुन्हा सांगेन की अगर सपोज कोणी नवीन मुलगा
किंवा नवीन पॅरेंट आम्हाला बघत असतील, आमचा कंटेंट बरं वाटत असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, व्हिडिओला पक्का लाईक करा. आमच्या सोबत जुळायचं असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही सगळे डिटेल विचारू शकता. ₹1000 मात्र फक्त आपल्या या क्रॅश कोर्सची फीज आहे. ऍपच्या थ्रू तुम्ही फक्त जुळू शकता, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मस्तपैकी आपण प्रॅक्टिस करूया. मग ते मराठी असो, रिझनिंग असो किंवा तुमचं मैथ असो, आणि ते पण आपल्या स्टाइल में. ओके, तो चलो बच्चा शुरुआत करते हैं इस एग्जाम्पल को. सामने वाले चिडिंग डेंग 40 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज. आता मी का म्हणतो 40 ते 50, थांब थांब थांब, 40 ते 50 पर्यंत मूळ संख्या तुम्हाला माहित आहेत का? 40 ते 50 पर्यंत मूळ संख्या. पहिली 41, दुसरी 43, तिसरी 47, चौथी झाला तरी तीनच आहेत ना. पहिली कोणती? 41, दुसरी 43, तिसरी झाला. अरे बाळा, काय त्यानं म्हणलं कुठपासून रे बाळा? 40 पासून ना. 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. आता यामधून मूळ संख्या म्हणतो. पहिला कोणता बाबा? 41. दुसरी कोणती आहे रे? 43. आणि तिसरी बाळा 47. बस 7 3 10 ने 1 11, 4 3 12 ने 1 13, म्हणजे 131 तुमचा उत्तर. सोपं होता. आता हा सॉल्व करण्यासाठी तुमच्या मूळ संख्येचा दिमाग 1 नंबर असायला पाहिजे. ज्याच्या मूळ संख्येचा दिमाग 1 नंबर आहे, समजून जायचा, खतम, एकच नंबर काम, काही दिक्कत नाही, काही टेन्शन नाही. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बाळा. बघा, 100 ते 110 मधील मूळ संख्या किती रे? किती आहेत असा त्याचा म्हणणं आहे. 100 ते 110 पर्यंत सांगू शकाल का? पहिली संख्या 101, दुसरी संख्या 103. 2 कसं राहील रे? 102 कराल तर 2 आणि 1 3 होतात ना, म्हणजे ते 3च्या फळ्यात येते. येते नाही येत? येते नाही येत. मग तिसरा सांग. नाही बाळा, 107 आणि 109. आता हे तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं. कसं काय ते आले ते पण सांगून देतो. असं लिहायचं पाय. 100, 110, सॉरी हिटलमच्या 100च्या नंतर इथे काय लिहित होतो रे मी? 100च्या नंतर 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. बाळा, यामधून किती मूळ आहेत असं म्हणतोय. आता कसोट्या आपल्याला येतात ना, कसोट्या वापरायचं म्हणजे आपोआप तुम्ही सांगू शकता किती मूळ आहेत किती नाही. 100 तर पॉसिबलच नाही. 100 पॉसिबल आहे, कॅन्सल. 101 एक नाही भाऊ, कोणाच्याच फळ्यात नाही. म्हणून हे मूळ संख्या आहे. हे मूळ संख्या आहे. 102 बाबा, शेवटी 2 आहे म्हणजे ते इवन नंबर आहे ना, म्हणजे समसंख्या म्हणजे 2 न भाग जाणार. मूळचा प्रश्नच येत नाही. 103 हो, मूळ आहे ना का ते? 1 आणि 3 किती होतात? 4. झाला. 2च्या फळ्यात ते येतच नाही आणि 3च्या फळ्यात ते येतच नाही. चला, 104 शेवटी 4 आहे म्हणजे समसंख्या आहे. हेड, प्रत्येक समसंख्या ह्या मूळ संख्या कधी जन्मात राहूच शकत नाही 2 ला सोडून. कारण की 2 सम पण आहे ना, मूळ पण आहे बरं. हो, धोका देते 2. हा, चल. 105 सर, 5 आणि 1 किती होतात? 6. 3च्या फळ्यात येते ना, ना 5च्याही फळ्यात येते, म्हणजे हा तर प्रश्नच नाही. 106 भाऊ, शेवटी 6 कोणता हो? समसंख्या. हेड 107, 7 आणि 1 8, मूळच संख्या बाळात. कोणती संख्या? मूळ संख्या. त्याच्यानंतर 108 शेवटी 8 आहे म्हणजे 2 न भाग जाणारच जाणार. हेड 109 मूळ संख्या. हा तर भाऊ 1 आणि 1, अरे हेड खतम. म्हणजे असे किती संख्या आहेत? 1 2 3 4, म्हणजे तुमचा उत्तर बाळांनो डी. काय बात क्लियर हुई सभी को? असे सोडवायचे होते प्रश्न. कसे सोडवायचे होते? असे. काही डाऊट आहे का? अरे काही डाऊट आहे का? समजलं नाही समजलं? पक्का? चला, नेक्स्ट प्रश्न हा तुमच्या समोर. 1 ते 25 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणते का तो? का म्हणते?
सर्व नैसर्गिक आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायचा फॉर्म्युला काय आहे सांगा सांगा. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायचा फॉर्म्युला आहे बाळा n गुणिला n+1 भागीला 2. n गुणिला n+1 भागीला 2. सर हा n कावे एकूण संख्या. n म्हणजे बाळा एकूण संख्या. एकूण संख्या तुम्हाला 1 ते 25 मध्ये 25 राहतील का? 26 राहणार. शेवटची कोणती संख्या? 25. 25 काय 25 हा 25 प्लस 1 भागिले दुर्री. हा 25 25 ने 1 26 भागिले दुर्री. नाही समजला का? आता दुर्री 26 किती जा? अरे बे 1 बे आणि बे किती जा? 13. राहिलाच काय रे? 25 गुणिला 13. डायरेक्ट गुणाकार करू 25 गुणिला 13. 3 पाची 3 दुने 6 1 7. एका पाची 5. भाऊ शेवटी 5 येणारा कुठं दिसते का? 2 2 आहे भाऊ शेवटी 5. एका पाची 5 एका दुनी 2 5 7 5 12 आणि भाऊ खतम. 3 से 25 कुठं दिसते? खतम. तुमचा उत्तर तुमच्या समोर. समजलं का? अशा पद्धतीने डील करावचा भाऊ. समजला का? काही डाऊट आहे का? नाही ना उलूसा तरी नाही थोडसा तरी. चला मग नेक्स्ट करू आपण दनादन. 2 अंकी मूळ संख्येत 9 अंक असणाऱ्या मूळ संख्या किती? पाय शब्द पाय काय म्हणते? 2 अंकी मूळ संख्येत 2 अंकी पण एकक अंक काय पाहिजे म्हणते? 9. एकक अंक काय पाहिजे म्हणते? 9. एखादा एक्झाम्पल सांगू का? जसा 9 तर राहूच नाही सके कारण की ते मुळेही नाही आहे आणि 2 अंकीही नाही. 2 अंकीची सुरुवात कुठून होते? 11 पासून. एकक अंक काय पाहिजे? 9. म्हणजे भाऊ 19 होईल का? एकच नंबर होईल ना का? एकक स्थानी काय राहायला पाहिजे? 9. हा झाला पहिला. त्याच्यानंतर 29 होईल का? 29 मूळ संख्या आहे का? हो. चल 39 होईल का? होईल का? काऊन नाही होईल का 39? 39 कोणाच्या फळात येते? 3च्याही येते आणि 13च्याही येते. म्हणजे हा होणार नाही. चला 49 7च्या फळात येते. नाही. बरं 59 कोणाच्या फळात येणार का? अरे कोणाच्याच फळात येत नाही म्हणून ती संख्या मूळ संख्या. बरं मी का म्हणतो 69 बिलकुल नाही कारण की 3च्या फळात येते. 6 9 15 होता 3च्या फळात येतात. चल त्याच्यानंतर 79 मूळ संख्या आहे की नाही आहे? आहे. बरं 89 कोणी सांगू शकेल का बाळांनो? 89 मूळ संख्या आहे? मूळ संख्या आहे का नाही आहे? मूळ संख्याच आहे. 89 मूळ संख्या आहे बाळा. 9 आणि 5 किती होतात? 9 आणि 5 किती होतात? 14. 3च्याही फळात नाहीये 2च्याही फळात नाहीये. खतम ना काम. समजला का? मूळ संख्या काय आहे ते आहे. असे किती आता सांग. आणि राहिली गोष्ट 99 आता. शेवटी 9 आहे ना? एकक स्थानी मतलब यूनिट प्लेस के जगह पे आपको क्या होना चाहिए था? 9. ऐसा ही प्राइम नंबर मतलब मूळ संख्या तुम्हाला सांगायची होती. जे 2 अंकी असायला पाहिजे आणि त्याच्या शेवटी काय? त्याच्या शेवटी काय म्हणजे एकक अंक काय? एकक अंक काय? 9 असायला पाहिजे. पण 99 आहे का? नाही बाळा. कारण की 3च्या फळात 99 येतो ना. ते मूळ नाही. म्हणजे अशा संख्या किती? 1 2 3 4 5. तुमचा उत्तर 1. कोई शक? थोड़ा सा तो भी चलो नेक्स्ट वाला एग्जाम्पल आपको देता. ठीक है देखता आप लोग ट्राई कर पाते हो नहीं पाते हो करके. ठीक है देखता. और तब तक अगर सपोज कोई नए बच्चे हमें देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख ले और वीडियो अच्छा लग रहा हो तो लाइक जरूर कर लेना. जल्दी देखते किसका आंसर आता. आप भी कमेंट कर सकते हो. चलो देखो बच्चा ये शायद मैंने आपको दिया था सॉल्व करने का बराबर है ना. अब देखो क्या है 21 ते काय म्हणते बाळा 21 ते 30. ए बच्चा आवाज नाही. 21 ते 30 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि काय बाळा 30. एक गोष्ट लक्षात ठेवा
21 ते 30 म्हणलं ना बाळा त्यांनी, तुम्हाला 21 आणि 30च्या मधातलेच संख्या बघायची आहे. यामध्ये तुम्ही जर या 21ला कन्सिडर केलं आणि 30ला पण पकडलं तर सगळा सत्यानाश होऊन जाईल, लक्षात ठेवा. 21 ते 30 मध्ये 21 पण चालणार नाही आणि 30 पण चालणार नाही, हा लक्षात ठेवायचा. क्लिअर? अच्छा, आता त्याच्यामध्ये राहिली गोष्ट संयुक्त संख्यांची. व्हॉट डज एक्झॅक्टली मीन बाय संयुक्त संख्या? संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं? ज्या मूळ नाही त्या, ज्या मूळ नाही त्या. एक काम करून टाकू, यामधून मूळ कोणता आहे ते फक्त पाहू. मूळ कोणते आहे फक्त पाहू आणि बाकी कॅन्सल करून टाकू. चल, 23 मूळ आहे. ठीक आहे, हे काय आहे? मूळ. 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 29 मूळ आहे. हे मूळ आहे ना. तर मग आता उरलेल्या कोणत्या संख्या आहेत रे बाळा? 22, 24, 25, 26, 27, 28 याच संख्या काय आहेत? संयुक्त आहे. काय आहे? संयुक्त. कारण की ज्या संख्या मूळ नाही त्याच संख्या काय असतात? संयुक्त. किती आहेत? 1 2 3 4 5 6. उत्तर तुमचा 6. गुड, बहुत बढ़िया, बहुत सही, बहुत सही. अगर आपके आंसर आ रहे हैं समझ जाना आप सही जा रहे हो. चलो नेक्स्ट, आप भी बताना कमेंट करके किसका किसका आंसर आया था ऑनलाइन वाले बच्चे. चलो देखो नेक्स्ट, अगर सपोज मैं बोलूं आपको तो 4 5 0 3 7 हे अंक एकदाच वापरून सर्वात मोठी सर्वात मोठी म्हणते. सर्वात मोठी म्हणजे मोठ्यापासून सुरुवात करायचा. 7 5 4 3 टाकल्या, बस खतम काम. आणि सर्वात मोठीने सर्वात लहानही म्हणते. एक गे सर्वात लहान, सर्वात लहान तर उलटा काम करा. उलटा काम म्हणजे याच्यापासून उलटा करा. कसा? 0 3 4 5 7. पण हे 4 अंकी बनेल ना, आपल्याला 5 पाहिजे. याला न्यायचं इकडे, याला न्यायचं इकडे. फक्त जागा पलटवून टाका. जवळ असतात ना त्यांच्या. 0 जाईल दुसऱ्या स्थानावर. म्हणजे 3 0 4 5 7. याच्या बेरीज म्हणते का फरक म्हणते रे? फरक म्हणजे काय बाळा? तर मायनस. धन मायनस करायचा. चल, टाकल्यातून 7 गेला. 13तून आता सांग, 3तून तर 6 जात नाही. 13तून 6 गेले. 13तून 6 गेले 7. त्याच्यानंतर 14तून 4. अरे पहा, फक्त पर्यायात पहा. 7 आणि 3 कुठे दिसते? अरे हेड हेड हेड. आपला उत्तर डी. खतम. असा डील करावचा. खतम. पुरा सॉल्व करायची गरज पडली का आपल्याला? पूर्ण सॉल्व करायची गरजच नाही ना रे. शेवटच्या 2 अंकानं जो डायरेक्ट ठिडांग 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 शिकार झाला तर त्याचा काही हद नाही. काही डाऊट है? अरे काही डाऊट रे? अरे थोड़ा सा तरी, उल्लू सा तरी. ये तो पहले ही बताया था ना मैंने कि ये ऐसे ऐसे जज करना करके. अब मैं लेकिन मैं खुद होके पूरा सॉल्व करके दे रहा था. चला देख, थँक यू. आता पाय नवीन प्रश्न. तुमच्या थमल नवीन वाला प्रश्न 4 लाख के लिए. देखो, अरे बापा बापा, 5 6 0 9 8 काय म्हणते रे? अच्छा, चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकात कोणती आहे? लक्ष दे. सगळ्यात पहिले पाहायचा का मोठा कसा आपण चढत्या क्रमात कसा नेऊ. पाय, सगळ्यात पहिले 5 5 5 5 इथून नाही ओळखू शकत आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 दुसऱ्या स्थानी 6 6 6 इथूनही नाही ओळखू शकत. चल मग 6च्या नंतर 3 आहे म्हणजे हेच मोठी आहे सगळ्यात. 5 6 3 0 9 ही सगळ्यात मोठी. थांब. त्याच्यानंतर 3च्या नंतर 1 दिसते तर हेच तुझी 5 6 1 8 9. हे दुसऱ्या स्थानावरच राहणार आहे उत्तर. चढता क्रम म्हणलं का? अरे हा उतरता क्रम झाला नाही. सत्यानाशी का? तुम्ही बरोबर आहे, मी चुकलो हो का नाही का? आता याचा मतलब हे वाले संख्या कुठे राहणार आहे? मी का म्हणतो थोडसा अगर सपोज आपण करूनही टाकलं तर काय फरक पडतोय का? आता हा कोणता क्रम हो आपला? उतरता क्रम. हा का नाही? कोणता क्रम सांगून राहिलो मी? उतरता क्रम. ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यानंतर कोणती संख्या येईल रे? सांग बरं. छोटी. हो 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 हो, बरोबर आहे तुझी गोष्ट. बरं सांग, कोणता नानान? त्याच्यापेक्षा थोडीशी छोटीवाली कोणती? आता बघ, आता बघ इथे 0 आहे. ते पण 0. इथे काय आहे? 6. इथे 9 म्हणजे ही मोठी. म्हणजे 5 6 0 9 8 आणि छोटी कोणती? 5 6 0 6 9. पण हा कोणता क्रम आहे माझा? उतरता क्रम. मला काय पाहिजे? चढता. चढता म्हणजे इकडून यावं लागेल. इकडून येताना दुसऱ्या क्रमांकावर कोण दिसते?
म्हणजे तुमचं उत्तर 56098 सी तुमचा उत्तर. समजलं का? समजलं का? काही डाऊट बाळा? म्हणजे बघ, असा कन्फ्युजन होऊ शकतो. आणि चढता क्रम म्हटलं तर सगळ्यात छोटावाला पहिले तुम्हाला पाहिजे होता. 1 मिनिट, 1 मिनिट समजलो. मेरी एक बात समजो. आता मी तुम्हाला चढत्या क्रमाने सांगितलं. डायरेक्ट लहान कोणती संख्या आहे ते पण पाहू शकतो ना आपण. चला बरं ते पण बघण्याचा प्रयत्न करू. आता कोणत्या क्रमाने सांगतो? चढत्या क्रम. चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे. सगळ्यात लहान आता राहणारच नाही. 5 6 टकल्या, 5 6 3, 5 6 1 असा विचार करायचा बघ हा. 3 अंकी संख्या सांग. सगळ्यात चॅंड्री कोणती वाटत आहे? 560, 560 इथेही सेम आहे. इथे बघ 56069 हा तुमचे सगळ्यात लहान. मग त्याच्यानंतरची मोठी 56098. मग तर ते मोठेच आहेत ना. मला दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं होतं. हे घे डायरेक्टच उत्तर. समोर पण जायची गरज नव्हती. अरे समझा नहीं समझा? समझा नहीं समझा रे? सभी को कोई डाउट है? थोड़ा तो भी, उलूसा तो भी. चलो नेक्स्ट सवाल की तरफ. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज म्हणते रे 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 रे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आठवते का? सांगा सांगा. तुम्ही पण कमेंट करा फटाफट सांगा. सांगा सांगा सांगा. तेव्हापर्यंत अगर सपोज चॅनल लाईक नसेल केला, सबस्क्राईब नसेल केला तर करून टाका बाबा. हा अरे सिद्धिविनायक स्टार्टअप जल्दी. बघ बाळा, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज म्हणते. पहिल्या 10 विषम संख्यांच्या बेरीजचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या. विसरल्या? विसरल्या म्हणतो ना मी. नैसर्गिक विषम संख्यांची बेरीजचा फॉर्म्युला लक्षात ठेवाल. पहिली संख्या काय म्हटलं मी? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या. काय लक्षात ठेवाल? एकूण संख्या. सांग पहिली संख्या पहिल्या 10 म्हणते. तर पहिली संख्या 1 2 3 4 5 6. अरे रे रे विषम संख्या म्हणत आहेत. कोणती संख्या म्हणत आहे बाय? विषम संख्या. तर पहिला 1 मग 3 मग 5 मग 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 11 मग नाही नाही नाही. हे 10 पाहिजे. 10 पर्यंतच नाही. ह्या वाल्या पण 10 पाहिजे. ते पण किती? पहिल्या 10. त्याच्यानंतर आता हे 1 2 3 4 5 7 झाले. मग नंतरची 13, मग नंतरची 15, नंतरची 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 नाही 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 झाले तरी 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांची सप्पाईची बेरीज करायची आहे. आता का करत बसणार? जर फॉर्म्युला नाही आठवला तर करू नाही टाकचा. नाही आठवला तर करून टाक जा बाबा. ठीक आहे. अच्छा पाय आता. तर पहिली संख्या कोणती आहे बाळांनो? शेवटची संख्या कोणती आहे बाळांनो? भागीला 2 इंटू एकूण संख्या किती आहेत रे? 1 2 न 3. पप्पा त्यांना 10 म्हणलं तर का 15 लिहिणार का तुम्ही? त्यांना संख्या किती म्हणलं? 10 ना 10च लिहाल ना. चल आता पाय अय माते 1 आणि 19 20 भागीला 2. मी का म्हणतो बे 1 आणि बे 10 आणि 10 इंटू 10 100 तुमचा उत्तर. गुड गुड गुड. अच्छा लगा मेरे को. अच्छा लगा मेरे को. तो चलो नेक्स्ट सवाल आपके लिए कितने हैं रे? देखते आखिरी सवाल आपके लिए. चलो कमेंट करके बताओगे? उत्तर याला रे भाव. आप लोग कमेंट जरूर करिएगा. इसका आंसर बताइएगा. किसका क्या क्या आंसर रहेगा करके. ओके हाँ बोलो. अच्छा लगा. चलो किसका 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 आ गया? अच्छा ठीक है देखते हैं. हाँ अभी सिर्फ इतने ही हाथ खड़े हैं. देखता मैं किसका आंसर एग्जैक्ट है. अब देखो याला डील करताना कसं डील करायचं बाळा ते पहिले समजून घे. आता पाय काय म्हणणं आहे प्रश्नामध्ये हे काहीतरी डब्बे डुब्बे दिलेले आहेत. अब्बा डब्बा जब्बा भरणे आहे. चल तर या डब्यामध्ये भरताना त्याचं असं म्हणणं आहे की वरील बेरजेत काय आहे?
बेरीज आहे. अय बैल इकडे पाय, काय आहे बाळा? बेरीज. यामध्ये एक डब्बा आहे, एक गोलू आहे. यांच्या जागी अनुक्रमे अनुक्रमे म्हणते, काय म्हणते? अनुक्रमे कोणते अंक येतील? ठीक आहे का म्हणा? पाय दिसूनच राहिला. आता पाय ते नंतरची गोष्ट, हे डब्बे डुब्बे आपण नंतर पाहू. सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांग, मागेऊन म्हणजे एकक स्थानातून आपण बेरीज करणं चालू करत असतो. आता 8 मध्ये असा काय बेरीज करू ज्याची बेरीज, तुम्हीच विचार करा. जेव्हा मी ज्या क्षणी 7 ठेवलं, 8 आणि 7 किती होतात? 15 आणि 1 5 शेवटच्या इकडे ठेवतो आणि 1 तिकडे फेकतो ना. आता भाऊ शेवटी खाली 5 आला का नाही आला? याचा मिनिंग डब्यामध्ये काय राहणार आहे रे? 7. डब्याच्या जागी काय राहणार आहो? 7. तर तुम्हीच सांगा, अनुक्रमे म्हणलं पहिला डब्बा दिला नाही तर पहिला अंक 7 असायला पाहिजे का नाही? इथं दुसरा आहे फेल, इथे तर आहेच नाही, फेल. इथं आहेत भाऊ, इथं आहेत भाऊ, म्हणजे तुमचा उत्तर सी आणि डी मधून आहे. थांब, तरी आता क्लिअर नाही व्हायचा. आता मी का म्हणतो बाये, आता 3 आणि 1 किती का? याच्या 15च्या 5 ठेवलं होतं, एक हातच्या तिकडे नेलं होतं. 3 आणि 1 किती? 4. 4 मध्ये काय टकल्या बेरीज करू का 6 येणार? अरे खतम, सत्यानाश. म्हणजे इथे काय येणार बाळांनो? 2. हा 7 हो, हा 2 हो, कोणता उत्तर हो? समझ में आया क्या? तो आखिर में जाते जाते सी चा आंसर आया, तुम्हारा फेवरेट. तो जो भी है, जो भी है, चौका सरफ अपना सीधा सीधा है ना. एंडिंग में तो अपना ये पहला चैप्टर का रिवीजन पूरा का पूरा खत्म. अगर सपोज किसी ने ये पहला चैप्टर का रिवीजन अगर आपने पूरा प्रॉपर देख लिया ना, सच बता रहा, पहले चैप्टर के ओरिएंटेड आपको कोई भी डाउट नहीं रहेगा. ऐसे ही सवाल आपको आएंगे बड़ा नवोदय में. मैं सच बता रहा, नवोदय आपका है. बस कोशिश इतनी खतरनाक तरीके से रखिएगा कि भाई सच बता रहा, नवोदय आपका हो ही जाए बस. लेकिन कहीं ना कहीं बेसिक बुनियाद अच्छे से रखिए, बेसिक कहीं ना कहीं अच्छा करने की कोशिश कीजिए. अगर सपोज हमारे साथ अगर आप जुड़ के मेहनत करना चाहते हो तो भाई 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो. मात्र 1000 रुपए में, कब तक? जब तक एग्जाम खत्म हो जाती है तब तक 1000 रुपए में ही आपको खत्म पूरा का पूरा सिलेबस में, जैसे मैं पढ़ाता हूँ, जैसे ऐप में मैं पढ़ा के हो चुका है, उस हिसाब से हम लोग कोशिश करेंगे कि तीनों सब्जेक्ट के साथ हम लोग डील कर सके प्रॉपर. उसमें वीकली आपकी टेस्ट भी रहेगी, तमाम चीजें रहेंगी जो आपको जरूरत है नवोदय को क्रैक करने के हिसाब से. और चलो जाते जाते बस इतना बता दूं, चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर ले, अपने दोस्तों में शेयर करें और वीडियो को पक्का लाइक करें. मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.